नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा। आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यामध्ये शंभू महादेवाची उपासना किंवा पूजा करण्याची विधी काय आहे हे जाणून घेणार आहोत। चला तर पाहूया। श्रावण महिना हा महादेवांच्या उपासनेचा सर्वात पवित्र महिना मानला जातो। हा महिना शिवभक्तांसाठी खूप खास आहे, कारण असे मानले जाते की श्रावण महिन्यात महादेव भक्तांच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित असे वरदान देतात। कारण देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योग निद्रेत जातात। त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे। तर श्रावण महिन्यात तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ शकत नसला तरी तुम्ही घरी पूर्ण भक्ती आणि विधीने महादेवाची पूजा करू शकता आणि तुमच्या घरात सौभाग्याचे दरवाजे उघडू शकता। चला तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण शिवपूजेची पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया। सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला। त्यानंतर देव्हारा स्वच्छ करा आणि मनातल्या मनात भगवान महादेवाचे ध्यान करा। पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घ्या आणि तुमची इच्छा सांगताना पूजा करण्याचा संकल्प करा। लाकडी स्टँडवर स्वच्छ कापड ठेवा आणि त्यावर ताम्हण ठेवा, त्यात शिवलिंग ठेवा। श्रावण महिन्यात दररोज किमान 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय या मंत्राचा जप करा। यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते। सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करा। नंतर दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान करा। स्नान केल्यानंतर प्रत्येक वेळी शुद्ध जल अर्पण करा। शिवलिंगाला पांढरे वस्त्र अर्पण करा। चंदन आणि राखेचा टिळा लावा। तांदूळ आणि फुले अर्पण करा। यामुळे धतुरा आणि आक फुले विशेषतः शंभू महादेवाला अर्पण करा। भगवान महादेवाला बेलपत्र खूप आवडते, विशेषतः 3 पानांसह बेलपत्र सर्वोत्तम मानले जाते। हे देखील शिवलिंगावर अर्पण करा। धूप जाळा आणि दिवा लावा। फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जप करा। तुम्ही शिवचालीसा किंवा महामृत्युंजय मंत्र देखील वाचू शकता। शेवटी कापूर किंवा तुपाच्या दिव्याने भगवान महादेवाची आरती करा। पूजेमध्ये झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागा आणि तुमची इच्छा पूर्ण करा आणि आशीर्वाद घ्या। श्रावणामध्ये पूजेसाठी तुम्ही मातीचे शिवलिंग बनवू शकता किंवा बाजारातून आणू शकता। श्रावण महिन्यात या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी। श्रावण महिन्यात मांसाहार आणि इतर पदार्थ टाळा। श्रावण महिन्यात मन आणि शरीराची शुद्धता राखा। या पवित्र महिन्यात गरीब आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते। शक्य असल्यास श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करा, ते खूप फलदायी मानले जाते। या काळामध्ये कोणाशीही कोणत्याही प्रकारचा वाद घालणे किंवा रागावणे हे टाळले पाहिजे। चला तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून शंभू महादेवाची श्रावण महिन्यामध्ये पूजा करण्याची विधी जाणून घेतली आहे। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझी ही शंभू महादेवाची पूजा करण्याची विधी तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया पुढील अशाच एका नवीन